नमस्कार. रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला एका ट्रक चालकाला आलेला सत्य अनुभव सांगणार आहे. सचिनचा रोजचा धंदा ट्रक व्यवसाय होता. त्यानिमित्ताने तो भरपूर प्रवास करायचा, अगदी न घाबरता, कारण आजपर्यंत त्याला कधीच कसलाच वाईट अनुभव आला नव्हता. परंतु या अमावास्येला त्याच्या बाबतीत असं काहीसं घडलं की त्याची रात्रीच्या प्रवासाची इच्छा मेली. सचिन आपला मित्र सुनील सोबत समृद्धी महामार्गावरून चालला होता. सकाळपर्यंत सामान डिलिव्हरी करायचे असल्याने रात्री निघून सकाळी आरामात पोहोचायचे असे त्याने ठरवले. रात्री 10च्या दरम्याने त्यांनी एका ढाब्यावर जेवण उरकले आणि ते मार्गस्थ झाले. सचिन कधीच दारू पित नसे. त्या वाईट सवयींपासून तो कायमचा दूर होता. मात्र मांसाहारी असल्याने कधी कधी तो मांसाहारयुक्त खाणे आपल्या ट्रकमध्ये ठेवत असे. त्या रात्री पण त्याने ढाब्यावरून चिकन तंदुरी पार्सल घेतली होती. कधी सचिन तर कधी सुनील आळीपाळीने गाडी चालवत होते. गाडी रात्रीच्या चांदण्यात वेगाने वाटचाल करत होती. सचिन गाडी चालवत होता. इतक्यात सचिनने करकचून ब्रेक दाबला. ट्रकचा कर्र आवाज झाला. सुनीलची पण झोपमोड झाली. त्याने सचिनला विचारलं, काय रे, अचानक का ब्रेक दाबलास रे? चांगली झोप लागली होती. सचिनने फक्त नजर फिरवली. त्या रोडवर इशारा केला. रस्त्यावर एक जग्ग म्हातारी काठी घेऊन उभी होती. ते दोघे पण खाली उतरले आणि त्या म्हातारीची चौकशी करू लागले. त्यावर ती म्हातारी म्हणाली, अरे बाळानो, माझं घर जरा लांब आहे रे. संध्याकाळी निघालेली मी. आता रात्र झाली तरी अजून चालते. जरा सोडतोस का रे मला? त्यावर त्यांनी तिला ट्रकमध्ये चढवले आणि प्रवास पुन्हा सुरू केला. आता गाडी सुनील चालवत होता. म्हातारी आपली वाढलेली नखं खात होती. पुन्हा एकदा ब्रेकचा कर्र आवाज झाला. ट्रक थांबला. यावेळी त्यांनी पाहिलं, रस्त्यावर एक छोटी मुलगी उभी होती. फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, वय साधारण 18 ते 19. तिला बघताच म्हातारी ओरडली, अरे ये सुनू, तू कशा पाय आलीसा? त्यावर ती मुलगी म्हणाली, गाय, तुला उडकायला आले. तू इथं आहेस वय? पोरांनो, ए माझी नात आहे, तिला पण घ्या की साहेब. म्हातारी कळवळत म्हणाली. बरं बसा दोघांनी, पण आता जागा कमी आहे, माग बसा. दोघींनी सामान आहे, जरा जपून बसा. असं म्हणताच त्या दोघी मागे जाऊन बसल्या. काही वेळानंतर सुनील आणि सचिनला मागे काहीतरी खुडबुड जाणवली. त्यांनी पुन्हा एकदा ट्रकला ब्रेक लावला. शटर उघडले आणि आतमगचे दृश्य बघून दोघेही सुन्न पडले. आतमध्ये सामानाची नासधूस करून त्या दोघी आजी आणि नात कसले तरी लचके तोडत होत्या. त्यांनी रात्री पार्सल घेतलेली चिकन तंदुरी होती ती. अत्यंत अधाशीपणे गुरगुरत त्या दोघी त्यावर ताव मारत होत्या. अत्यंत हेडीस आणणारे दृश्य होते ते. त्या दोघींची नखं वाढलेली होती. अंगावरचे कपडे एव्हाना केव्हाच निघून गेले होते. पायापर्यंत मोकळे केस, सुळ्यासारखे दात आणि विचित्र हिरवे डोळे ट्रकच्या आतील मंद लाल प्रकाशात चमकत होते. हे सगळं दृश्य बघून दोघांना तरतरून घाम फुटला. त्यांना काय करावे काहीच सुचेना. त्यांनी अलगद दरवाजा बंद केला. दोघे तसेच सुन्न अवस्थेत होते. त्यांची पुन्हा ट्रकमध्ये बसायची हिंमत होत नव्हती. काही वेळाने येणारे ट्रकमधूनचे आवाज बंद झाले आणि त्यांना आता अजून भीती वाटू लागली. काय करावे दोघांना काहीच सुचत नव्हते. सभोवताली मोकळा रस्ता, बाजूला छोटंसं माळरान. कुठे जावं, काय करावं काहीच सुचेना. परत पुन्हा एकदा ट्रकमध्ये बसायचं म्हटलं तर या दोघींची भीती. पण कसं बसं त्यांनी बळ एकवटलं आणि ते पुन्हा एकदा ट्रकच्या आतमध्ये जाऊन बसले.
सुनीलने देवाचे नाव घेतले व ट्रक सुरू केला. भरधाव ट्रक रस्त्यावरनं सुसाट धावू लागला. त्याने मागचा पुढचा विचार न करता ट्रक दामटवायला सुरुवात केली. इतक्यात सचिनने खिडकीतून मागे वळून पाहिले. सचिन ट्रकच्या असलेल्या खिडकीतून जवळपास मान बाहेर काढून डोकावून बघत होता आणि इतक्यात घात झाला. सचिनचा तोल गेला आणि सचिन रस्त्यावर आपटला. सुनीलने ट्रक थांबवावा की पुढे न्यावा सुनीलला काहीच कळेना. मागे रक्ताच्या तारोळ्यात पडलेला सचिन सुनीलला दिसत होता. आता ती म्हातारी आणि तिची नात सचिनच्या देहाभोवती पिंगा धरून अक्षरशः नाचत होते. आळीपाळीने आपल्या वाढलेल्या नखांचा मारा सचिनच्या शरीरावर करत होते. जर सुनील तिथे थांबला असता तर सुनीलचा देखील घात निश्चित होता. सुनीलने आपलं मन घट्ट केलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी ट्रक पुढे न्यायचं ठरवलं. परंतु आपल्या मनातील मित्राचा विचार काय जाईना. सुनीलने ट्रक तडक साईडला लावला. तो पुन्हा एकदा हिंमत करून खाली उतरला. सुनीलने कशीबशी हिंमत केली आणि तो त्यांच्यापाशी जाऊन पोचला. त्याचा मित्र सचिन रस्त्यावर अक्षरशः तडफडत होता आणि त्या दोघी मोठ्या मोठ्याने हसत खिदत त्याचा आनंद घेत होती. सुनीलने मनात विचार केला, माझा मित्र आणि मी मेलो तर एकत्र आणि जगलो तर देखील एकत्र. म्हणून तो देवाचे नामस्मरण करत सचिनपाशी जाऊन बसला. त्याने आपल्या तोंडाने देवाचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि इतक्यात त्या चौघांच्याही अंगावर एक प्रकाश पडला. तो प्रकाश होता समोरून येणाऱ्या एका ट्रकचा. समोरून विरुद्ध दिशेने देखील एक ट्रक भरधाव वेगाने येत होता आणि ते दृश्य बघून सुनीलच्या जीवात जीव आला. जणू काही देवाने त्याला दुसरी संधी दिली होती. समोरच्या ट्रकवाल्याने सुद्धा काही अंतरावरच ट्रक थांबवला आणि तो धावत सुनीलपाशी येऊन पोचला. त्या ट्रकवाल्यासोबत देखील काही मंडळी होती. त्यांनी सुनीलची चौकशी केली. सुनीलने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी आणि तिची नात इव्हाना त्या वातावरणात विरून गेली होती. सुनीलच्या जीवात जीव आला. त्याला थोडंसं हायसं वाटलं. त्याने ट्रकवाल्याला या प्रसंगाबद्दल काहीच सांगितलं नाही. फक्त आमचा अपघात झालाय, आम्हाला तातडीने उपचाराची गरज आहे इतकंच सांगितलं. त्या ट्रकवाल्याने देखील सुनील आणि सचिन या दोघांना घेतलं आणि तातडीने इस्पितळ घातलं. सुरुवातीला सचिनची परिस्थिती गंभीर होती, मात्र काही दिवसांनी हळूहळू त्याच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. सचिनला आपले दोन्ही पाव गमवावे लागले होते. गुडघ्याला लागल्यानं त्याच्या गुडघ्याच्या दोन्ही वाट्या फुटल्या होत्या. परंतु सचिनचा जीव वाचला होता. सचिनचं आयुष्य आता व्हीलचेअरवर जाणार होतं तर सुनीलचं आयुष्य धक्क्यात. त्याने आपल्या डोळ्यासमोर जे काही बघितलं होतं, जे काही अनुभवलं होतं ते विसरण्याच्या पलीकडचं होतं. परंतु तरी देखील सुनीलने आपल्या मित्रापष्टीची निष्ठा दाखवली होती. त्यामुळेच सचिनचा जीव वाचला होता. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला ही अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.